जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। गडहिंग्लज आणि पंचक्रोशीचे ग्रामदैवत असणारे काळभैरव या देवाची यात्रा 14 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून मानकरी, हक्कदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली। मी शासकीय कमिटी नेमली का नाही, आता एका शासकीय कमिटी मध्ये त्यातनं तुम्ही काय साध्य केलं? आता एखादा भक्त तुम्हाला सांगतो दिल्ली जाणार असतोय, गुरुवांचा विषय त्याच्या लेवल गुरुवार जे काय म्हणायचे मिळतेच्या आमचा काय गुरुवार आमचं ऑप्शन आहे, संजय राय आणि राक्षसांमध्ये गुरुवार आमचं ऑप्शन आहे। पण एखाद्या अभिषेकला 500 रुपये द्यायचं आहे आणि उदाहरणार्थ प्राण साहेब तिकडून आता इथं नोकरी करून गेले आले आणि त्याला एक दिली द्यायची 1000 रुपये, तिने कुणी स्वीकारायची? पण तुम्ही शासकीय कमिटीने एखादा कर्मचारी नेमून त्या आतापर्यंत पावत्या काढून तिथं जर पैसे जमला असतं, काही दरड असं ना यायच्या तुम्ही कमिट्या नेमणार 3 वर्ष झाले की दुसऱ्या कमिटी नेमणार काय साहेब? तोच विषय वादग्रस्त आहे। देणगीबद्दलचा विषय लक्षात देणगीबद्दलच नाही, उपसमितीवरच कसं लक्षात येते पुन्हा जे वैवाटिक धर्मादायचा असतोय तो गाव लेवलला असतो, लक्षात घ्या धर्माचा विषय असतोय। आता विषय असा आहे, जर साहेब धर्मादायाकडे जर युरोकम धर्मादाय आमच्याकडे धर्मादायाकडे पावडला स्थापन केली असं म्हणतात, माझा ऐकून मग पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीनं ती उप समिती नेमली। गव्हर्नमेंटला कोण कोणाला फसवालंय? धर्मादाय फसवालंय काय पश्चिम महाराष्ट्र फसवालंय? नायकवाड साहेब तुम्हाला जास्त नाही, तुम्ही ह्याचा उल्लेख करा। मंदिर हे धर्मादायाकडेच नोंद होते, आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे 3500 मंदिर सुपूर्द केलेले आहे। ही धर्मादायाकडे नोंद असणारे ट्रस्ट सुपूर्द केले आहेत, नुसती मंदिर उचलून दिलेले आहेत, ट्रस्ट सुपूर्द केलेले आहेत। व्यवस्थापनाचा सगळा भाग आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्यांचं जे ट्रस्ट म्हणतात ते पूजेसाठीचा ट्रस्ट आहे, त्यामध्ये पूजेचं पुजाऱ्यांचं गुरुवांचे ट्रस्ट आपल्या प्रत्येक मंदिराला आहे। पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केलेला जो ट्रस्ट आहे काळभैरीचा, तो हा याच्यामध्ये व्यवस्थापनासाठी पूर्णपणे सुपूर्द केलेला आहे। मग आता हा कुठल्या लेवलला विषय आहे? मंदिर आहे, गडिंग्लजचं मंदिर आहे, 2 मंदिर आहेत, त्याच्यामध्ये 2 मंदिर आहेत आपल्याकडं, एक वरती आणि एक गडिंग्लज आहे तिथे पश्चिम महाराष्ट्राकडे आणि असं उल्लेख आहे आणि तसं आणि जे डोंगरावरचं आहे ते धर्मादायाकडे आमचा ज्यावेळी काळभैरी नोंद झाली त्यावेळी पड्याची वाडी आपला दावा आहे, तिथं दावा आपला आहे चालू, त्याचा दावा आहेच पहिले जॉईंट चॅरिटी कमिशनकडे आपला दावा चालूच आहे, त्याच्यामुळे तो तिथं निर्णय होईल काय त्याच्यावर आपण इथं चर्चा करा, तिथून नाही होणार। यंदाही काळभैरव यात्रेला देणगी पावत्या कुणी स्वीकारायच्या हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयंत सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।